की विधानसभेच्या अधिवेशनात जर हा प्रश्न चर्चेला आला नाही, तोडगा नाही आला नाही, तर तुमच्यासोबत मीही या ठिकाणी उपोषणाला येऊन बसेल. बोलायला आता सोडतो म्हणतात. चला, नक्की म्हणतात ना त्या, सोडतो म्हणतात. मी सोडवलं अशा जात नाही इथून. तुम्ही त्या लिंबू पाण्याची व्यवस्था करा कोणीतरी पटकन, म्हणजे ते उपोषण सोडतात. आता मुद्दा असा आहे की आपण अधिवेशन संपेपर्यंत उठणार नाही आणि आपले सगळे प्रयत्न सुरू आहेत. सगळे म्हणजे आता डीसीएम साहेबांनी या भाषेत सांगितलं की काम सुरू आहे असा निरोप शिक्षकांना द्या, याच शब्दात. आज शरद पवार साहेबांकडे आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं होतं. मला मस्त माणूस पकडला आलं की लक्षात. राजकारणाचा एकदम बाप माणूस आहे. म्हणजे तो माणूस जर इथं आला किंवा मंत्रालयात आला तर अख्खं मंत्रालय हालते. तो माणूस आला म्हटल्यावर डीसीएम सीएम सगळे येऊन बसतात. आणि त्या माणसाने येऊन जर हा प्रश्न मांडला तर मी तुम्हाला 100% सांगतो, हा प्रश्न याच अधिवेशनात सुटल्याशिवाय राहणार नाही. काकांनी सांगितल्यावर पुतण्याला द्यावंच लागलं. हाही एक विषय आहे. आणि आधीच पुतण्या लपून आहे काकाच्या.